आपल्या मुलाची मला सेवा घडावा, त्या कुळाची मला सेवा घडावा, त्या आई वडिलांची मला सेवा घडावी असे देवानी सांगितलेलं आहे. एवढंच नाही, जर जगद्गुरु तुकोबराय प्रखर वैराग्यवाने, कुणाला न मानणारे तुकोबराय आहेत. कारण तुकाराम महाराज म्हणतात, करीसिती देवा करी माझे सुख परी मी त्याशी मुखे न म्हणे संत. एवढे प्रखर असणारे जगद्गुरु तुकोबराय पण शेवटच्या कडव्यामध्ये म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. वैराग्य म्हणजे मूर्तिवंत वैराग्याचा पुतळा जगद्गुरु तुकोबराय महाराज. असं तसं त्या ठिकाणी असणारं जे काही सोंग ढोंग आहेत त्याचं भांडेफोड करण्याकरता महाराजांचा अवतार या भूतलावरती झालेला आहे. ते जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी सांगतात की अशा मुलाच्या आई वडिलांची सेवा मला घडो, त्या कुळाची मला सेवा घडो, आणि त्यांची सेवा घडल्यानंतर माझ्या दैवाला पार नाही म्हटले देवा, नाही का नाही. म्हणून पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. सात्विक मुलगा जन्माला येणं त्याचा हरिक जगाला वाटेल याच्यामध्ये नवल नाही, पण त्यांचा हरिक त्या ठिकाणी देवाला वाटतो असं सांगणारा हा अभंग आज नैमित्तिक कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की हा जो कार्यक्रम आहे, आपण सगळे त्या ठिकाणी असणारे भक्त मंडळी, सर्व हितचिंतक, सर्व भक्त मंडळी या ठिकाणी जो आलेला आहेत, हे परमपूज्य आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण त्या ठिकाणी असणारे गयाबाई महाराज, गुरुमाता श्री सच्चिदानंद शिवयोगी बाबा यांचे असणाऱ्या त्या मातोश्री, तर त्यांचा हा 14व्या निमित्त कार्यक्रम आहे. आणि म्हणून या कार्यक्रमानिमित्त त्या ठिकाणी असणारं यज्ञ, होम हवन, त्या ठिकाणी मंत्र वगैरे सर्व काही विधी बाबांच्या त्या नियमानुसार सगळा झालेला आहे आणि होत आहे. त्याही पद्धतीनं हा कीर्तन भजनाचा कार्यक्रमही या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि माझं परम भाग्य आहे की अशा एवढ्या मोठ्या साधूंच्या, सच्चिदानंद शिवयोगी बाबांच्या आईची सेवा मला कीर्तनाच्या रूपाने त्या ठिकाणी करायला मिळालेली मी माझं भाग्य समजतो. कारण इतर ठिकाणी कीर्तन करणं वेगळं आहे महाराजांनी, अशा मातोश्रीच्या निमित्ताने कीर्तन करणं माऊली महाराज यालाही भाग्य लागत. आणि म्हणून आपण इथं जेवढे त्या ठिकाणी असणारे भगवत भक्त मंडळी त्या ठिकाणी जमा झाले ना, आपण भाग्यवान आहे. आज या क्षणाला आपण त्या ठिकाणी या मातोश्रीच्या असणाऱ्या 14व्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या सोहळ्यामध्ये आपण उपस्थित आहोत. हा त्यांचा सोहळा आहे. साधू संतांचा जसा जन्मांचा देवाचा सोहळा असतो, तसाच अशा मातोश्रीचा जाण्याचाही सोहळा असतो. त्यांचा सोहळा आपण इथं करतो असं नाही, तर अशा पुण्यवान मातोश्रीचा सोहळा वैकुंठात देखील होतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा, गाजे वैकुंठी सोहळा. याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. काय सुंदर प्रमाण दिलं महाराज. आज त्या ठिकाणी आम्ही भाग्यवान आहेत या कीर्तनाला साथ करण्याकरता. आमचे हरिभक्त परायण पूज्य आदरणीय वंदनीय महान गायक, आपल्या भागाचं वैभव असणारे माऊली महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित येतात. त्याच पद्धतीने ज्यांचा आवाज अत्यंत त्या ठिकाणी असणारा गोड आहे असे आमचे हरिभक्त परायण आदरणीय भगवान महाराज गाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून थोडे असावे परिनिरी असावे. दोघं तिघच त्या ठिकाणी, सगळे मिळून आम्ही मागं 30 जण येतं, 5 येतं. तुकाराम महाराजाला 14 होते. भगवान महाराज म्हणतात 5 लागत येतच. बरोबर आहे, 4 खांदेकरी 1 गाडगं धरायला. आणि मग कीर्तनकार कोण आहे? चौकाच्या खांद्यावरचा. मृदंगावरती आमचे महेश महाराज आहेत.
आणि त्या ठिकाणी सर्व आमचे चोपदार महाराज, विनेकरी महाराज, सगळे सेवाधारी मंडळीत आपण महाराज येतो काय नाही. रघुनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित, दरेगावकर, भानुदास पुरी, हा तिरुथे या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे चोपदार महाराजांचं नाव धुमाळ महाराज. आणि तुम्ही सगळे सज्जन श्रोते, माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ समोर बसलेले माता पिता आणि सगळे श्रोतू मंडळ आहेत. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलं की साऊंड सिस्टम छान आहे. अशा मातोश्रीचा सोहळा सज्जनांनो, आपण तर त्या ठिकाणी या भूमंडळामध्ये तर होतोच होतो, खाली तर होतोच होतो, पण अशा पुण्यवान आईचा सोहळा त्या जिथे गेल्यात ना वैकुंठाला तिथेही होतो. आता हे सोहळे झाले त्रिभुवन, 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 आता हे सोहळे झाले, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, त्रिभुवन, आता हे सोहळे झाले त्रिभुवन, विषम माऊली महाराज तो सोहळा कुणाचा होतो तर तो त्या ठिकाणी असणाऱ्या गुरुमाता गयाबाई महाराजांसारख्याच्या आईचा त्या ठिकाणी होत असतो. अशा आईचा सोहळा होत असतो. का होत असतो? प्रमाणे साधू संतांचं विषम हे धुवनी सांडी येली. त्यांच्या जीवनामध्ये विषमता राहिलेली नसते. त्यांच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये विकार राहिलेले नसतात, पाप राहिलेलं नसतं. पाप गेलेलं असतं, पुण्यवान त्यांचं झालेलं असतं. आणि पुण्यवंताचा सोहळा होत असतो. पुण्यवंताचीच पुण्यतिथी होत असते. पापवानाची पाप तिथी पण कोणी करत नाही. सामान्य जीवाचं वर्ष श्राद्ध होतं, देवाची जयंती होते आणि साधू संतांची पुण्यतिथी होत असते. त्याचं कारण असतं त्यांच्या जीवनामध्ये आधीपासून तर इथेपर्यंत फक्त आणि फक्त पुण्यच केलेलं असतं. त्यांनी त्यांच्याकडून त्यांच्या हाताने सगळं पुण्य घडलेलं असतं, म्हणून ते पुण्यवान झालेले असतात. म्हणून त्यांचा सोहळा आहे. महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. त्यांचं नाव जरी आपण घेतलं, त्यांच्या आपण सोहळ्यामध्ये आहोत ना, आपल्यालाही त्या ठिकाणी पुण्य लाभणार आहे. विठ्ठल विठ्ठल. अशा पुण्यवान आईचा त्या ठिकाणी असणारा हा सोहळा आहे. आई कशी असली पाहिजे महाराज? कारण विषमता त्यांच्या अंतःकरणातून निघून गेल्यामुळे अशा पद्धतीच्या असणाऱ्या मुलाला जन्म दिला. शिवानंद बाबासारखा मुलगा जे आईच्या पोटी जन्माला येतो म्हटल्यानंतर त्या आईची कुश धन्य आहे. कारण आईचं अंतःकरण असतं. वेदामध्ये पहिलं देवता आईला सांगितलेली आहे. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. महाराज गुरुला नंतर देव सांगितलं, पण पहिलं आईला देवता सांगितलेली वेदामध्ये. आणि म्हणून आई वडील हे जे आहेत ना, सगळ्या तीर्थाचे तीर्थ आहेत ते.
मायबाप हे तीर्थाचे तीर्थ येतं, केवळ काशी आहे. एखादा जर मायबापाला घरी टाकून देत असेल, सोडून जात असेल, त्यांची सेवा करत नसेल आणि सगळे तीर्थयात्रा जर करत असेल तर देव त्या तीर्थाला गेल्यानंतर तिथले तीर्थ त्याला आशीर्वाद देण्याच्या ऐवजी शाप देतात. जे आमच्या तीर्थाचं तीर्थ आहे ते घरी रडतं आणि तू इकडे कशाला काशीला निघला. तुकडोजी महाराजांचं प्रमाण आहे, कशाला काशी जाशी बाबा, कशाला पंढरी जाशी. आई बाप उपवासी ठेवीशी, घरी आई वडिलाला उपवासी ठेवतो, आईला माघारी बोलतो, बापाला माघारी बोलतो. ज्ञानोबा म्हणतात मुलगा थोडा मोठा झाला आणि त्याचे 2चे 4 हात झाल्यानंतर आणि ती घरात आल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी असणारा तो आईला विसरून जातो. ज्ञानोबा म्हणतात पहिलिया बाळ दशे आईबा हेची तसे मग स्त्री मावसे बोलवणी टाके. लहानपणी कुठून खेळून आला की आई कुठे गेली बाबा, आई कुठे गेली, आईशिवाय मला करमत नाही. आणि एकदा लग्न झालं की बाहेरून आला की आईलाच विचारतो आई ती कुठे गेली. आई म्हणत असते आई बाबा येईल, नाही नाही दिसत नाही. महाराज जेवायला बसला आणि आईला बोलू लागला कशी भाजी केली ही, अशी अशी भाजी करीत असते का, एवढी तिखट काय, त्याला हे नाही ते नाही काय नाही आमचं नाही, सगळं पाणीच पाणी. ते आईनं सांगितलं बाबा, सगळं आईला बोलल्यानंतर आईनं सगळं ऐकून घेतलं कारण ती आईचे. सगळं झाल्यानंतर आईनं सांगितलं बाबा ही जी भाजी आहे ना ही आजची ही तुझ्या बायकोनी केलेली आहे. ते म्हणला हा. आई म्हणला जरा पाणी पाणी, जरा तिखट झाली पण टेस्टदार चांगली म्हणलं. म्हणजे समजलं तुम्हाला. आईला दोष देत होता. महाराज बायकोला एवढा भुलून गेला, मी बोलत नाही, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आईचं बायकोचं थोडी त्या ठिकाणी शाब्दिक चाकमक झाल्यानंतर आईला म्हणत असतो आई तिला बोलायचं नाही, ती शिकल्या सवरलेली आहे आणि तुला त्या ठिकाणी तू अडाणी आहेस, तिला बोलू नको, कारण तिला जर बोललं ना माझ्या इथं लागत आहे. आई तुला कळत नाही काही, ती हुशार आहे. आई म्हणते वाघा मला जर कळत नसतं, मी जर वेडी असती तर लहानपणी तुझ्या डोळ्यामध्ये काजळ घालण्याच्या ऐवजी हिरव्या मिरच्याचा ठेसा घातला असता. मला जर कळालं नसतं तर. बायकोला मोठेपणा देतो आणि आईला मात्र आईचा अपमान करत चालतो. अशा पद्धतीनं असणार. पण ती आईचं अंतःकरण असतं महाराज. आईला किती जरी बोलला तरी पण ती आई त्या लेकरावर ती प्रेमच करत असते. आईशी कळवळाती जाती, 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 कुठलीही स्वार्थाची अपेक्षा न करता जी प्रेम करते ना तिचं नाव आई आहे. आणि या जगातलं प्रत्येक पात्र
एकामेकावर जे जीव लावतं प्रेम करताना इथं कुठंतरी स्वार्थ दळलेला आहे. महाराज मित्र प्रेम करत असन पण त्याचा स्वार्थ आहे. शेजारी पाजारी प्रेम करत असतील त्यांचा स्वार्थ आहे. पाहुणे रावणे आपल्याला चांगलं बोलत असतील त्यांचा स्वार्थ आहे. जोवरी चळनगा तोवरी मनती माझा त्यांचा स्वार्थ आहे. बायको ही स्वार्थपोटी प्रेम करत असते. एकनाथ महाराज म्हणतात धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी जैसी. त्या ठिकाणी असणारी धनवंत जर नवरा त्या ठिकाणी पैसा असेल तर ती म्हणते काय सेवा करू तुमची, तुम्हाला काय करू, पाणी देऊ का, कॉफी करू का, दूध करू का, चहा करू का. पण त्याला हे सगळं माहीत झालेलं असतं. पगार आला की 10 तारखेपर्यंत काय करू म्हणते, नंतर विचारित नाही. तो माहीत असतो काही करू नको, तू इथून तुझं काळ कर फक्त. कारण तिला तिचा स्वार्थ कळायला नसतो. महाराज बायकोही कदाचित स्वार्थासाठी प्रेम करत, पण असं एक पात्र आहे या जगामध्ये की कुठलाही स्वार्थ, कुठलाही काम, कुठलाही मोबदला न घेता आणि केवळ मुलाचं चांगलं व्हावं, मुलाचं भलं व्हावं त्याला, यापायी त्या मुलाच्या कल्याणापायी जी प्रेम करत असते ना तिचं नाव आई आहे. आई. आणि म्हणून तिला कळवळ्याची जी जात असेल ना ती आईची. सजनांना आमचे गुरुजी सांगायचे एका धनवंत माणसाने त्या ठिकाणी असणाऱ्या जेवण ठेवलं, बायांना सवासी ठेवलं. ती बाई श्रीमंत घरची बाई आली, त्या गरीब घरच्या बाईला त्या ठिकाणी कुंकू लावलं, सांगितलं दुपारी सवासी येतोस त्या ठिकाणी जेवायला या, पुरणपोळ्याचा स्वयंपाक आहे, साडी पण पैठणी आणलेली आणि त्या ताटाला दक्षिणा 5,000 रुपयाची. ती बाई दुपारी 12 वाजता सुवासीन ठेवल्यानंतर जेवायचा टाइम झाल्यानंतर निघी. महाराज एक लहान लेकरू होतं 1.5-2 वर्षाचं त्या ठिकाणी असणार. ते 2-2.5 वर्षाचं त्या ठिकाणी असणारं लेकरू मागं लागलं, म्हणलं आई मला यायचं जेवायला. ती म्हणे अरे येऊ नको, मी आता येते. नाही म्हणे आजीपाशी बसते, म्हण नाही मला जेवायला यायचं. ते पाठी मागं लागल्यामुळे तिनं त्याला कडावर घेतलं आणि ती आली त्या धनवंत माणसाची इथं त्या ठिकाणी ती जेवायला बसल्या. सगळ्या सुवासिनी जेवायला बसल्या, कुंकू लावलं, पुरणपोळ्याचा स्वयंपाक वाढला. महाराज आता ती पाणी फिरून घास घेणार, तेवढ्यात त्या माणसाचं लक्ष गेल्यानंतर तो तिला आला आणि सांगितलं बाई मुलगा कोणाचा, म्हणजे माझाच. जेवायला तुम्हाला सांगितलंय, मुलाला नाही. ते मुलाला जेवता येणार नाही कारण सुवासीन तुम्हाला ठेवलेलं आहे. मुलाला पहिलं बाहेर काढा. जात नसेल तर त्याने काय केलेलं आहे, त्या मुलाला धरलं हाताला आणि त्याला ओढलं आणि मुलाला ओढून त्या ठिकाणी घराच्या बाहेर ढकलून दिलं. जा म्हण फक्त तुझी आई जेवण, तू निघून जा. त्याला ढकलून दिलं महाराज. तो मुलगा पळला दरवाज्यात. मला सांगा सत्य आई बसन का ताटावर जेवायला? पंच पक्वान्नाचं सोन्याचा जरी घास असला आणि पुरणपोळीचं जेवण असलं, महाराज तटकन ती आई उठली. तो माणूस म्हणला बाई तुम्ही बसा, तुम्ही निवांत जेवा, पोरगा तुमचा बाहेर गेलेला आहे, तुम्ही निवांत जेवा. कारण तुमच्याकरता जेवण आहे, तुमच्याकरता पैठणी साडी आहे, तुमच्याकरता 5,000 रुपयाची दक्षिणा आहे. काय म्हणली असेल ती बाई, ए गाढवा तुझ्या जेवणाला, तुझ्या त्या साडीला, तुझ्या 5,000ला काढी लाव, काढी रॉकेट टाकून काढी लाव. माझ्या मुलाला जर तू त्या ठिकाणी असणारा असा ढकलून देत असेल, मला जेव म्हणत असेल तर कोणती माता जेवण रे, कोणती माता जेवण? लात मारली महाराज त्या तिनं त्या साडीला आणि त्या सगळ्या गोष्टीला. चल सरक म्हण, निघून गेली. एकनाथ महाराज म्हणतात पुत्राला हे केल्यानंतर ती शोभवी माताला राग येतो, ती जशी निघून जाते त्या ठिकाणी निघून जाते. याला सखी आई म्हणतात महाराज. कारण त्या आईच्या अंतःकरणामध्ये त्या मुलाचा कळवळा असतो. आईशी कळवळ्याची जाती निर्निमित्त प्रेम करणारी ती आई असते या जगामध्ये. मग एखादा मुलगा कसाही जरी असला, पुन्हाही जरी त्या ठिकाणी आई वडिलाला जीव लावत असला सज्जनांना, ती आई म्हणत असते अरे वागा तुझ्या बायकोचं माझं पटत नाही ना, एक करतो मला त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या या जनावराच्या गोठ्यामध्ये ठेव. तुझ्या भाकरी उरल्यानंतर, तुझा स्वयंपाक उरल्यानंतर चालता चालता मला शिळी भाकर दे फक्त. पण मला त्या ठिकाणी असणारं कुठं घाटावर इकडं तिकडं वृद्धाश्रमामध्ये नेऊन घालू नको.
त्याचं कारण मला त्या तुझ्या भाकरीनं यांनी पोट भरत नाही रे वागा. पण ज्या वेळेस तू सकाळ संध्याकाळ घरी येतो ना, कामाला जातो, घरी येतो ना, तुला पाहिलं की माझं पोट भरतं. गोठ्यात ठेव मला. सज्जनांनो, कशी आई असली त्या ठिकाणी गोठ्यात जरी ठेवली आणि तिला फेकून जरी शिळी भाकर दिली तरी देखील ती आशीर्वादच देते. पण माणसं आई वडिलांना जीव लावण्यापेक्षा, कुत्रे पाळतात माणसं, पण आई वडिलांना जीव लावतात. भारीतलं कुत्र पाळा, त्याला चांगले चांगले त्याला बटर वगैरे काय असेल त्याला खायला द्या, त्याला गाडी घेऊन फिरा, पण त्या कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडल्यानंतर तो डसल्याशिवाय राहणार नाही. आईला तुम्ही फेकून भाकर जरी मारली तर ती आशीर्वादच देईन, तिचं नाव आई आहे. विठाला विठाला आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. आई हे पात्र त्या ठिकाणी जगामध्ये असं आहे. शिकलेली बायको घरात आल्यानंतर आईचं पटत नाही, तेव्हा ती सांगते काहीतरी करा, तुमची आईच मला दिसली नाही पाहिजे महाराज. हा बायकोच्या आरी गेल्यामुळे त्या ठिकाणी काय करायचंय, डोक्यात तिचं दगड घाला. ठरल्याप्रमाणे याने आई मारली महाराज. संध्याकाळी शहरात राहत होता, कुठं टाकायचंय म्हणून प्रेत त्या ठिकाणी असणाऱ्या पोत्यात भरलं, डोक्यावर घेतलं आणि रस्त्याने निघला. जाताना जे संध्याकाळी ग्रस्त घालणारे पोलीस पाठीमागून गाडी आली. हा गाडी पाहिल्यावर गडबडीत पुढे जाऊ लागला. त्या प्रकाशामध्ये थेंब खाली पडलेले पाहिले. त्यांना काहीतरी घोटाळा आहे म्हणून गाडी पुढे लावली. काय आहे या पोत्यामध्ये? सांगितलं काय नाही साहेब, भांडे वास नाही. एवढ्या रात्रीचं? हो साहेब, खोली बदलली, दुसरी खोलीवर चाललो. भांडे वास नाही म्हणतो मूर्खा, रक्त पडते. ठेव. कुणाचा खून केला? खाली ठेव. पोतं सोड. पाहिलं तर त्याच्यात प्रेत होतं महाराज. ते पोलीसच ते महाराज. त्यांनी खाक्या दाखवायला सुरुवात केली. सांग म्हणे कोणाचं तू त्या ठिकाणी खून केलेला आहे, सांग कोणाचा केला. मारू लागलेले. त्यांनी नंतर सांगितलं म्हणे माझ्या आईचाच केलेला आहे म्हणे, बायकोचं सांगणे बोल. मग तर जास्त मारायले. अरे दुष्ट मुलगा जन्माला आलास, किती दुष्ट आहेस तू. मारू लागले महाराज. जसा जसा त्या ठिकाणी असणाऱ्या पायावरती त्यांचा असणारा ती छडी पडून पायावरती त्यांचा असणारा मार पडल्याबरोबर त्या ठिकाणी आरडायचा, आई करायचा, आई करायचा. तेव्हा त्या पोत्यातून काळीच बाहेर पडलं. त्या साहेबांच्या पायावर बुटासह त्या साहेबांच्या पायावर काळीच पडलं. त्या काळजातून आवाज आला, साहेब माझ्या मुलाने मला मारलंय, तुमचं काय केलंय? माझ्या मुलाला मारू नका. तिचं नाव आहे आई. लेकुराचे हित सकळ तीर्थाची धुरे जी एका माता पितरे तया सेवेशी किर शरीरे लोणकीची. त्यांची सेवा करा महाराज. आहे तोपर्यंत सेवा करा, गेल्यानंतरही बाबासारखं त्या ठिकाणी सेवा करा. काय बाबांची सेवा आहे, काय बाबांचा विधी आहे, काय त्या ठिकाणी आईवरती प्रेम आहे महाराज. वास्तविक पाहिलं तर त्या ठिकाणी 13व्याचा अभंग आमच्या भजनी मंडळाला माहिती आहे, दुसरा असतो. क्षणोक्षणा हाची करावा विचार, किंवा याजसाठी केला होता आम्ही जातो तुम्ही. पण इथं आल्यानंतर बाबांची जी काही भक्ती आहे आईविषयी, आणि या आईनं अशा पद्धतीनं जगाला असणारा असा पुत्र दिला महाराज, असा पद्धतीचा पुत्र दिला की त्या आईचंच गुण गावा अशी मला इच्छा झाली. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांचे उपकार आहेत महाराज, देवापेक्षा त्यांचे पहिले उपकार आहेत. पहिले उपकार आई वडिलांचे, देवाचे उपकार, आई वडिलांचे उपकार, साधू संतांचे उपकार आहेत महाराज. एवढे त्यांचे उपकार आहेत महाराज. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस आपल्याला गर्भात वाढवलं महाराज, काय सगळं त्या आईच्या द्वारे त्या ठिकाणी आपल्याला मिळत होतं. किती तिला यत्न होत होता. 9 मास कष्टविली, 10व्यानी प्रसूत झाली. येताची कर्मजाड तुझी मान अडकली, आकांतुते जननी दुःखे धाई मोकली. 9 महिने 9 दिवस हे खायचं नाही, ते खायचं नाही. का तर बाळासाठी. बाळासाठी तिनं पोट मारलेलं असतं महाराज.
9 महिने 9 दिवस अत्यंत जीवापेक्षाही त्याला जपलेलं असतं. बाहेर येताना सोयीचं नाही आलं, आडवं आलं तर ती आकांत करते. हे सगळे त्रास ती टाळू पडते महाराज. हे सगळे त्रास तिला आईला होत असतात. 9 महिने 9 दिवसाची नंतर हे सगळे आईला होत असतात. आईचे खूप मोठे उपकार आहे. एखादा दुष्ट मुलगा जर जन्माला आला ना, आईला भांडायला लागल्यानंतर बायकोचं ऐकून तर तो म्हणत असतो, आई म्हणत असते, वागा अरे ही आता आली रे घरामध्ये, पण मी तुला 9 महिने 9 दिवस जपलंय, तुला पोटामध्ये जपलंय तुला 9 महिने दिवस. आणि जन्माला आला ना, हाताचा पाळणा केला, वागा तुला दूध पाजलंय, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केलाय तुझ्यासाठी. तेव्हा तो दुष्ट म्हणत असतो, ए आई सारखं सारखं पोटात जपले 9 महिने 9 दिवस म्हणते, दूध पाजलं म्हणते, तुझ्या 9 महिने 9 दिवसाचं काय पोटाचं भाडं असेल तर घेऊन टाक आणि दुधाचे काय पैसे असेल तर घेऊन टाक. महाराज मला सांगा, त्या आईला काय वाटत असेल? त्या आईला हृदयाला त्या आईच्या छिद्र पडतात. तिला त्रास देऊ नका, ती दैवत आहे. असू द्या म्हाताऱ्या माणसाचं त्या ठिकाणी. लहानपणी तुम्ही शिशू करत होता ना, तिनं सहन केलं. आपण लहानपणी येड्यावानी करत होतो ना, सहन केलं. रडत होतो ना, तर ती रात्र रात्र जागी राहिली. आणि एखाद्याची म्हातारी आई जर त्या ठिकाणी हाका मारायला लागली संध्याकाळी, तर म्हणते काय म्हातारी काय न त्रास द्यायला सुरुवात केली, झोपच येऊ देत नाही. अरे तू लहान होता ना, तेव्हा तू पण तिला झोप येऊ देत नव्हता, लक्षात घे, विसरू नको तिला. लोक महाराज दुनिया पण बेमान आलेली आहे. आई ये बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे. माँ बाप को कोई नहीं माने, औरत को बहुमान, आई रे बेमान दुनिया, आई रे. बायकोला आवजाऊ बोलतो पण आईला नाही. नका बोलू आई आवजाऊ, पण तिची अवहेलना करू नका. ज्ञानोबा म्हणतात, मातेची ठाई कामना अवहेलना दोन्ही पाहिजे, पतनाची जाई ती सगळी. आईच्या ठिकाणी कामना आणि आईची अवहेलना, त्या घराचं पतन आहे महाराज. विठाला विठाला अशा पद्धतीनं जी आई असते ना महाराज, आणि ज्या आईनं मुलगा अशा पद्धतीनं चांगला जन्माला देतो, ती आई धन्य असते. ती आई धन्य असते. घरचा जर करता माणूस गेला तर अख्खा घर त्याच्यासाठी रडत. गावातला चांगला सज्जन करता गेला तर गाव रडतं. तालुक्याचा करता गेला तर तालुका रडतं. जिल्ह्याचा करता गेला तर जिल्हा, महाराज महाराष्ट्राचा गेला, भारताचा गेला, जगाचा गेला तर सगळं जग रडतं. पण सगळ्या जगाचा मालक असणारा पांडुरंग परमात्मा देव, ज्या माऊलीच्या समाधी प्रसंगामध्ये देवाच्याही दोन्ही डोळ्याला धारा लागल्या. माऊलींना समाधी देत असताना देव रडायला लागले. ज्ञानेश्वर महाराजांना समाधी आळंदीला देत असताना, देव निवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर पैसावया, बांधल्या पेंडीचा सुटला शियाळा, त्रोन रानो माळा पांगलेसे. महाराज तिथं आलेले सगळे साधू संत वारकरी रडतात महाराज टाव पडून. नामदेव महाराज तर एवढे रडू लागले, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. टाव पडून रडतात, देवा माझा आता ज्ञाना मला दिसणार नाही. देव सांगू लागले, नामा जरा आवर घाल. अरे जावंच लागणार आहे तुला, मला एक दिवस जावं लागणार आहे. तसं ज्ञाना समाधिस्थ व्हायला लागलेला आहे, संजीवने नाही ना. अरे मी आहे ना, तुला काय करायचं देवा, माझ्या ज्ञानासारखं रत्न पुन्हा होणार नाही. मी जेव्हा ज्ञानोबा सगळं तीर्थयात्रा केली ना, मग मला ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांची चारही मुलं रडतात, सगळे त्या ठिकाणी रडतात. महाराज निवृत्तीनाथ दादा कधी निवृत्तीवर कधी प्रवृत्तीवर नसणारे, आई वडील निवृत्तीनाथ दादा देखत सोडून गेले महाराज. त्या ठिकाणी असणार त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. सगळे रडले पण निवृत्तीच्या डोळ्याला पाणी नाही आलं. ते निवृत्तीनाथ महाराज धाय मोकळून रडायले. देव समजूत घालतात, निवृत्ती आयुष्यात कधीच प्रवृत्तीवर नाही, कधीच तुझ्या डोळ्याला पाणी नाही, कधीच जगाचं दुःख तुला जाणवलं नाही. आज निवृत्तीनाथात तुम्ही रडता. तेव्हा निवृत्तीनाथ म्हणतात, देवा असा वैष्णव असा शिष्य ज्ञानेश्वर महाराज तर माझा बंधू होतेच होते, पण अवज्ञा कधी केली नाही आणि गुरु शिष्य पण सिद्धी नेले म्हणून मला रडायला. महाराज जगाचा मालक समाधी देताना धाय मोकळून रडायला लागले. पांडुरंग परमात्मा रडतात. तेव्हा रुक्मिणी माता जवळ आली. जगाचे अश्रू पुसायचे तुम्ही
आणि तुम्ही रडायला लागल्यानंतर कसं होईल या जगाचं? सगळ्या जगाचे अश्रू पुसणारे तुम्ही का रडता? देव म्हणाले, रुक्मिणी सांगू तुला? देव रुक्मिणी माताला सांगू लागले, देव म्हणे रुक्मिणी, हाची योगी देखिला नाही हेची ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्यासी. जो दृष्टी आते निहाळी तो वाहतेल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा सकळ ही कुळ पवित्रा याची निदर्शनी होती. हा अत्यंत 14 कडव्याचा अभंग आहे. रुक्मिणी असा योगी असा ज्ञानी असा वारकरी पुन्हा आता होणे नाही. असं हे सगळं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी रुक्मिणी माताही रडायला लागल्या. त्या रडायला लागल्यानंतर देवाने विचारलं, रुक्मिणी आता तू का रडती? रुक्मिणीनं सांगितलं, देवा मी ज्ञानासाठी तर नाहीच, पण ज्ञानासाठी रडतेच रडते. पण अशा ज्ञानेश्वर महाराजांना ज्या आईनं जन्म दिला त्या आईची कुस किती पवित्र असन तिच्यासाठी मी रडते. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञान देव जन्मले. तुम्ही या ज्ञानोबारायांचे जे गुण सांगितले ना, असा गुणवान विद्वान योगी ज्ञानी जपी तपी असा मुलगा ज्या आईनं जगाला दिला, असा योगी असा ज्ञानी असा संत ज्या आईनं जगाला दिला, त्या आईची कुश त्या आईचं त्या ठिकाणी असणारी किती पवित्र तिचं असणारं हृदय असेल, किती पवित्र तिची कुश असेल, म्हणून त्या आईसाठी रडते. ती धन्य रुक्मिणी माता. म्हणून आई ज्ञानेश्वर महाराजांची आई पद्धतीनं आई असली पाहिजे. आई असली पाहिजे. महाराज त्या ठिकाणी असणारे हनुमंतांच्या माता अंजनी माता सारखी आई असली पाहिजे. आई मदलसा सारखी असली पाहिजे. मदलसेला एवढे पुत्र झाले, पण त्या एवढ्याही मुलांना त्या मदलसेने पाळण्यामध्ये टाकल्यानंतर उपदेश केला. उपदेश मदलसा सोम जो जो रे बाळा, निज ध्यानी निजलासी लक्ष लागू दे डोळा. ए बाळा, तू जन्माला आलास पण एक लक्ष लाग. या जन्मामध्ये या संसारामध्ये अत्यंत दुःख आहे बाबा. हे शरीर रोगाचे भंडारे, शरीर दुःखाचे कोठारे, शरीर दुर्गंधीचे ठारे, शरीर अपवित्र आहे. या असणाऱ्या संसारामध्ये अत्यंत जिकडं तिकडं दुःख भरलेलं आहे. उठबा पुत्रा जाईस तीर्थथळा, तिथे साधू संत बसेल बा उदंडा. पोट आणि तीर्थाला जा, तिथं साधू संत आहेत, त्यांना प्रश्न विचार, ज्ञान घे मुला आणि तुझा उद्धार करून घे. ही मदलशा आहे. आपल्या बाळाला पाळण्यात टाकून त्या ठिकाणी उपदेशाचा उपदेश देऊन त्या आईनं आपल्या मुलांचा उद्धार केलेला आहे. आई मदलेशेसारखी असली पाहिजे. आई तुकोबारायांची आई सारखी असली पाहिजे. नव्हे नव्हे माता कशी असली पाहिजे महाराज? छत्रपती शिवाजी राजांची आई सारखी, राजमाता जिजाऊ सारखी असली पाहिजे. गर्भामध्येच शिक्षण दिलं छत्रपती शिवाजी राजांना. गर्भात असतानाच गोष्टी सांगितल्या. वीर अर्जुनाच्या गोष्टी सांगितल्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगितल्या, हनुमंताच्या सांगितल्या, रामांच्या गोष्टी गर्भातच आकलन केल्या शिवाजी महाराज. आणि जन्माला आल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज वीर म्हणूनच त्या ठिकाणी जन्माला आलं. तिचं नाव आई. म्हणून आईवरती अत्यंत जबाबदारी असते महाराज. मुलावरती संस्कार पडत असताना गर्भातूनच पडत असतात, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. गर्भामध्ये जी आई जशा पद्धतीनं संस्कार करी तशा पद्धतीनं तो मुलगा जन्माला येत असतो. आणि म्हणून शास्त्रामध्ये गर्भ पुरवण्याचे, डोळे पुरवण्याचा संस्कार एक आहे. वशिष्ठ महाराजांनी दशरथ राजाला सांगितलं, दशरथा तुझ्या 3ही राण्या त्या ठिकाणी गर्भवती आहेत ना, त्यांना डोळे विचार. तेव्हा कैकेयी मातेकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी डोळे विचारले. तेव्हा सांगितलं, मला एकच वाटतंय की ज्येष्ठाला राज्यपद द्यावा, कनिष्ठाला राज्यपद द्यावा आणि ज्येष्ठाला वनाला धाडा. दुःख झालं महाराज. नंतर सुमित्रेच्या महालामध्ये आल्यानंतर डोळे विचारलं, सांगितलं एकच वाटतंय की ज्येष्ठांची सेवा करावी, कारण लक्ष्मण जे होते उदरामध्ये. आणि कौसल्या मातेकडे राजा दशरथ आल्यानंतर सांग म्हणले, कौसल्य डोळे काय तुझे? तेव्हा त्या ठिकाणी डोळे उघडून पाहिले तिनं राजा दशरथाला म्हणू लागलेली, काय डोळे सांगते कौशल्या? आणि रे धनुष्य मारिन रावणा,
सागरान लंके पुढे मोठे माझवी नरन तोडोनी बंधन सुरवराची विश्वमित्र याग नेनमे सिद्धी हीची कार्यसिद्धी पुरविन मी. महाराज आतमध्ये प्रभू रामचंद्रांचा गर्भ त्या ठिकाणी वाढत होता कलेने आणि म्हणून तो गर्भ बोलत होता. डोळे विचारले राजा दशरथाने सांगितलं काय माझी इच्छा आहे. रावणाला मारायचंय, लंका विभीषणाला द्यायची, सगळे वानरगण न्यायचे. माझे हे सगळे वानरगण भक्त म्हणून आलेले आहेत. पर्वतावरती त्या ठिकाणी समुद्रावरती पर्वत टाकून पायवाट करायची लंकेला जाण्याकरता. सगळ्या सुरवरांचं राज्य आणणार हेच मला डोळे येत बरं का. अशा पद्धतीनं असणं त्या ठिकाणी कौशल्य मातेचे डोळे. आणि म्हणून आई जन्माला आल्यानंतर संस्कार लावित असते ना, तिचं नाव आई आहे. आई माणसाच्या जीवनातली पहिली गुरु आहे. आणि जर आईचे संस्कार व्यवस्थित नसेल तर मुलगा बिघडतो, आईपासूनच बिघडतो. आणि मुलगा सुधारतो, आईपासूनच सुधारतो. विठ्ठल विठ्ठल तो मुलगा सगळं आईचं अनुकरण करत असतो. लहान असताना आई जसं शिकवते तशा पद्धतीनं खोटं बोलू नको बाळा, चांगलं राहा, देवाकडे जा, दर्शन कर, वडिलांचं दर्शन कर, आजोबा आजीचं दर्शन कर, चांगलं राहा, शेजाऱ्याशी चांगलं बोल, चांगलं शिकवणारी ही चांगली गुरु आहे महाराज. पण कधी कधी जर आईच्या मनात द्विधा अवस्था असेल, आई जर बिघडलेली असेल तर मुलगाही तसा निघतो. म्हणून जो मुलगा चांगला निघाला त्याच्या आईला का धन्यवाद दिलेले आहेत. सजनानो एक तुम्हाला उदाहरण सांगतो, वेळ झालेला आहे. लहान मुलगा माऊली महाराज शाळेत जात असताना, शाळेत जातो, दुसरी तिसरीला आहे, तो चौथीला आहे. एकदा त्याने अचानक दुसऱ्या मुलाचा पेन चोरून आणला. आई बाळ्याचा पेन आणला, ठेव इथं, राहू दे, आपल्याला पेन घ्यायचं काम नाही. महाराज दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याची वही आणली. आई म्हणली राहू दे, आपल्याला घ्यायचं काम नाही. पुस्तक आणलं, राहू दे. एक दिवस मास्तरचं पाकिटच आणलं, खिसात मारला. आई म्हणली बरं झालं, बाजारात धकन म्हणे त्याच्या. हळूहळू गावात चोऱ्या करू लागला महाराज. होता 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 मोठ्यापणी तो अट्टल दरोडे चोरी करू लागला. नंतर वेश्यागामी झाला, चोर झाला, दरोडेखोर झाला, वाईट मार्गाला गेला, टोळी करून त्या ठिकाणी दरोडा टाकू लागला. अनेक प्रकारच्या लोकांचे खून केले. तो वाल्यात झाला असं का आत्ताचा वाल्मी. असं करत करत त्या पद्धतीनं असणारा एक दिवस पकडल्या गेला. त्याच्या सगळ्या भ्रष्टाचाराचा, खून खराब्याचा, त्याच्या खंडणीचा सगळे पुरावेच त्या ठिकाणी किती दाबले तरी निघू लागले ते. आणि एकदा पायरी भरली की ते निघतच असतात, ते पुन्हा राहत नाही. पापाची पायरी भरत नाही तेवढं चालतं महाराज. पापाची पायरी भरली ना, तुमच्याकडून सत्ता असू दे नाही तर काही असू दे, आणि एखादा चांगला जर त्या सत्तापायी जर समर्थन करत असेल, पण तो पण त्या ठिकाणी आरोपी समजावा. विठ्ठल विठ्ठल दुष्टाचं समर्थन करू नये. मीच तुम्हाला सांगतो, आईपासून मुलगा दुष्ट कसा बनेल. दरोडेखोर झाला, खून केला, त्याला सजा झाली. शेवट एवढ्या पद्धतीचे खून वगैरे केले होते त्यांनी, एवढे त्या ठिकाणी असणारे लोक मारले होते, तर त्याला सजा झाली फाशीची शिक्षा. आता आपण प्रतीक्षा करतच आहोत फाशी शिक्षेची. फाशीची शिक्षेची सजा झाल्यानंतर वेळ काळ दिवस ठरला, त्याला आता फासावर चढणार 15-20 मिनिटांमध्ये. तेव्हा त्याला अंतिम इच्छा विचारली, तुझी शेवटची इच्छा काय, तुला काय खायचं, काय पाहायचं, कोणाला भेटायचं. तेव्हा त्यांनी माऊली महाराज शेवटची इच्छा सांगितली, मला आईला भेटायचंय, आई घेऊन या. लाल दिव्याची पोलिसांची गाडी गेली महाराज. लोक म्हणू लागले, अहो खून खराबी पण आईचा किती मोठा भक्त आहे. याने दरोडे टाकले, खून केले, खंडणी मागितल्या, पण आईचा किती भक्त आहे म्हणून त्या गाडीमध्ये आईला तिथं आणलं. आणि त्या ज्वेलरनी सांगितलं, जा म्हणे आई आणलेली, आईचं दर्शन कर, काय भेटायचं तर भेटून काय. लोक म्हणू लागले, आईचा भक्त किती. तो गेला महाराज. त्या ठिकाणी गेल्याबरोबर एकदम आईच्या कानाला त्यांनी चावा घेतला. आईच्या कानाला चावा घेतल्याबरोबर पोलीस गेले, आई आंधळी.
आई ओरडल्याबरोबर पोलीस गेले, त्याला ओरडलं, त्याला मारू लागले. काय मूर्ख आहेस म्हटले, ज्या आईला बोलण्यासाठी तू मागणी केलीस आईला भेटू द्या, त्या आईला तू चावतो म्हणले, काय मूर्ख आहेस. मारू लागले त्याला. सांग म्हणले का कृत्य केलं तू, आईचं दर्शन करायचं हे करायचं ऐवजी आईच्या कानाला तू चावा घेतलास, जखम केली, काय केलं. सांगितलं साहेब त्याचं उत्तर हेच की आज मी जे काही एवढा खून खराबी दरोडे हत्यारी जो झाला असेल ना, आणि आज मला आई तारुण्याच्या वेळेमध्ये जर फासावर जायचा प्रसंग येत असेल ना, त्याला कारण केवळ माझी आई आहे. कशी काय तुझी आई आहे. लहानपणी 5वीला असताना पेन आणला ठेव म्हणली, पुस्तक आणलं ठेव म्हणलं, मास्तरचं पाकिट मारलं, गावात चोऱ्या करू लागलो, बस स्टँडवर चोऱ्या करू लागलो. करता करता तालुका जिल्ह्याचा महाराष्ट्राचा एवढा मोठा दरोडेखोर खंडणी बहादर झालो म्हटले. आणि करत करत मला कोणीच रोखलं नाही. मला त्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांनी देखील मला साथ दिली, माझ्या पैशा पुढं, माझ्या त्या सगळ्या गुंडगिरी पुढं. आणि अशा पद्धतीनं आजचा दिवस ते उजाडला. आणि उमेदीच्या टायमाला मी आता फासावर जातो, त्याला कारण केवळ आई. म्हणून असा दुष्ट मुलगा जन्माला घालणं ही शास्त्राच्या दृष्टीनं काही जबाबदारी आई मातावर बी येतात. दुष्ट मुलगा जन्माला यायला नाही पाहिजे, पण येतो. आणि जर दुष्ट मुलगा जन्माला आला ना सज्जनांनो, तर गावातले लोक, तालुक्यातले लोक, हे लोक तर त्याची अवहेलना करतीलच करतील, पण त्याचे कुळ, त्याचे पितर, वर गेलेले पितर देखील त्याच्या नावाने बोट मोडतात आणि त्याला शाप देतात. प्रमाणे आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार जन्मला, त्याची आई वांझ का राहिली नाही, अशा पद्धतीनं त्याचे जे पितर असतात ना, ते पितर त्याला शाप देत असतात. ओखटे मुलगा असा दुराचारी कुळामध्ये जन्माला आला, सगळ्या कुळाला त्यांनी पतन केलंय, सगळ्या कुळाला कलंक लावलेला आहे. आम्हालाही नरकात जाण्याची पुन्हा पाळी यायला लागलेली. आणि म्हणून पतंती पितरो हे श्याम, ते कुळ देखील त्याला काय करतात, तर त्याच्या नावाने बोटो मोडतात, त्याला त्या ठिकाणी असणार तिरस्कृत करतात, त्याला शाप देतात. मुलगा जर वाईट जन्माला आला तर कुळही शाप देतो, आणि मुलगा चांगला जन्माला आला तर कुळ देखील त्याला आशीर्वाद देत असतात. विठ्ठल विठ्ठल. एखाद्या जंगलामध्ये चांगला सुगंधित जर वृक्ष असेल तर एका सुगंधित वृक्षाने सगळं जंगल सुगंधित होत असत. पण त्या जंगलामध्ये एखादा जर वृक्ष त्या ठिकाणी जळालेला असेल, त्या वाळून गेलेला असेल, कदाचित त्याच्यामुळे आग सगळ्या जंगलाला लागत असते. तसा एखादा कुळामध्ये वाईट मुलगा जन्माला आला, सगळ्या कुळाचं पतन आहे. आणि एकच मुलगा सुपुत्र चांगला जन्माला आला, सगळ्या कुळाचा उद्धार आहे. किती कुळाचा उद्धार होतो माऊली महाराज. हा बरोबर. माऊली महाराजांनी सांगितलं, एक मुलगा जर जन्माला चांगला आला, हरिभक्त झाला, आपल्या शिवानंद बाबासारखा त्या ठिकाणी मुलगा, हरिभक्त मुलगा जन्माला आला, माऊली सारखा मुलगा, तुकोबरायासारखा मुलगा जन्माला आला, महाराज भगवत भक्त मुलगा जन्माला आला, तर 42 कुळाचा उद्धार आहे. आणि म्हणून मुलगा चांगल्या पद्धतीचा जन्माला येणं न येणं त्याच्या त्या ठिकाणी असणाऱ्या त्या आई वडिलांवर काही गोष्टी अवलंबून असल्यामुळे मुलगा जर चांगला जन्माला आला तर मुलाला धन्यता आहेच आहे. मुलगा जर हिताच्या ठिकाणी जागा असला तर त्याला तर धन्यता आहेच आहे, पण पहिली धन्यता त्याच्या आईला, दुसरी बापाला दिलेली अभंगाच्या पहिल्या काळामध्ये. अबोली
आपण सेवा पूर्णत्वाला नेणार आहोत. तत्पूर्वी श्री संत असणाऱ्या गुरुमाता गयाबाई महाराजांना आनंद झाला पाहिजे अशा पद्धतीचं एकदा पांडुरंग परमात्म्याचं मोठ्या आवडीनं पुरुष मंडळीनं वर हात करून महिला मंडळाने देखील खूप प्रेमाने आनंदाने एकदा भजन करा. त्यांना एकदा आपलं भजन पटलं, कीर्तन सुटलं, वर हात करा सर्वजण. हीच त्यांना मोठी आपली पूर्ण श्रद्धांजली राहील. हरी विठ्ठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, 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 करा हात करा. केले. धन्य माता तयाची. त्यांची आई धन्य, त्यांचे वडील धन्य. महाराज धन्यता जी दिलेली आहे जीवनामध्ये, कधी कधी संसारिक माणसालाही धन्यता दिलेली आहे, पण कोणत्या? ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे त्यांना. वा, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. जे या जन्माला आल्यानंतर जी दया घेऊन आलेले असतात ना, निर्दयी माणसाला धन्यता नाही. कारण निर्दयी माणूस हा निर्दयीपणाने वागत असतो, कठोर बोलत असतो, कठोर राहत असतो. त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेम नसतं, जिव्हाळा नसतो, माणसाविषयी आपुलकी सहानुभूती नसते. पण ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे त्याला धन्य आहे. ग्रस्त आश्रमी आहेत आपण, पण कोणाचा संसार धन्य आहे? कोणता ग्रस्त आश्रम धन्य माणूस? तर तो ग्रस्त आश्रम धन्य. शास्त्रामध्ये सांगितलंय, सानंदम सदनम सुताच्य सुदिया कांता मृदुभाषिणी. घरामध्ये ज्यांचा आनंद आहे, ज्यांचा मुलगा सात्विक जन्माला आलेला आहे, ज्यांची बायको अगदी मृदुभाषिणी आहे. पतीची आमता अनुसरोनी पतिवार्ता अनायासी आत्मयिता भेटेची ना. सानंदम सदनम सुताच्य सुदिया कांता मृदुभाषिणी. स्वयंसिती आज्ञा परा सेवक. मुलगा आज्ञा ऐकणारा आहे, सेवक धारक चांगले सात्विक आहे. मिष्टान्न पानम गृहे संत संगम उपासते नित्यम. मिष्टान्न पानम गृहे शिवपूजनम प्रतिदिनम. मिष्टान्न पानम गृहे. ज्या घरामध्ये शिवपूजा चालते, ज्या घरामध्ये विष्णू पूजा चालते, संत पूजा चालते, गुरुपूजा चालते, मातृपितृपूजा चालते, मिष्टान्न पानम गृहे चांगल्या पद्धतीचं शाकाहारी जेवण करतात. साधू संगम उपासते नित्यम. ज्या घराला साधूचा संघ आहे, ज्या घरामध्ये ज्ञानेश्वरी वाचल्या जाते, जिथं गाथा वाचल्या जातो, गीतेचं पारायण जिथं होत असेल, नामचिंतन होत असेल, साधूचा संघ, ज्या घरात साधूला पाय लागत असतील, 4 पात्र अन्नदान त्या ठिकाणी होत असेल, साधू संगम उपासते नित्यम, त्या घराला, त्या ग्रस्त आश्रमाला धन्य म्हटलेलं आहे. धन्य ग्रस्त आश्रम. पण याच्या उलट जे आहे ना, की घर मोठं बांधलेलं आहे पण कधी शांत राहत नाही, सारखे भांडणं येतं. बाप लेकाचे भांडणं, सासू सुनाची भांडणं, जावा जावाची भांडणं. जावा जावा म्हणजे तू तिकडं जावा, मी इकडं जावा. सासू सुनाचे भांडणं. जे सासू आहे सुनाच्या डोळ्यातून 3दा तरी आसू आणते, तिचं नाव सासू. समजा ज्या घरामध्ये अशा पद्धतीनं ती सासू, तुम्ही बी एक लक्षात ठेवा, प्रत्येक जण सांगतो सुना असा वागतात, पण कधी कधी सासू बी उलटी वागत राहते, इथल्या सोडून सगळ्या. आपली पण मुलगी कुठंतरी नांदायला गेलेली याची दक्षता नोंद घेतली पाहिजे प्रत्येकाने. आपला जावई मुलगा जर गाडीवर बसून आला तर लक्ष्मी नारायणाचा जोडा आला म्हणते. आणि मुलगानं बायको जर, मुलगा सून जर बसून आली तर कशी अवदाशा मागं बसती म्हणते. विषम बुद्धी ठेवणार.
समबुद्धी ठेवा. तुम्ही जसं मुलाला त्या ठिकाणी असता, तुम्ही जसं जावायला विष्णू लक्ष्मी नारायणाची उपमा देताना तसं सुनाकडे मुलाकडे एकदा बघा. एवढ्या सुना बी आता आज्ञानी राहिलेल्या नाही, शिकलेल्या आहेत, त्या तुम्हाला जीव लावतील मारा. पैसा समृद्ध झालेला आहे, अन्न पाणी भरपूर आहे, कुत्रे जगतात 4-4, मग काय माणसं जगणार नाहीत का? लक्षात घ्या. विषमता तरी निर्माण करू नका. घरात आली ना ती तेव्हापासूनच तिला चांगली वागणूक द्या. चुकत असन, तेलाचा डबा पडला असन, सांडला असन, लगेच म्हणू नका तो महिना हेच शिकवलंय का म्हणून. सांडू दे म्हणा, आज मंगळवार आहे ना, आज सांडतच असतो, बरं असतं. पण समजून सांगा, असं सांगायचं नको, परत ती सांगणार नाही. लक्षात ठेवा. काही गोष्टी अशा पद्धतीचे सूत्र आहेत महाराज. मग घराचा स्वर्ग बनवायचा का नरक बनायचं हे आपल्या हातात आहे, घरातल्या माणसाच्या. बापाने मुलाबरोबर, मुलाने बापाबरोबर कसं वागलं पाहिजे, भावाभावाने कसं वागलं पाहिजे. एखादा भाऊ सगळ्या गावाला गोड बोलतो पण भावाबरोबर गोड बोलत नाही. अशा पद्धतीची जी परिस्थिती राहते ना, त्या घरामध्ये, त्या कुटुंबामध्ये सारखं दुःख राहतं. रामायण आपल्याला हे शिकवतो. कौशल्य माता सीता बरोबर कशा वागल्या, सीता कौशल्य माता बरोबर कशा वागल्या, राजा दशरथ, प्रभू रामचंद्र, भरत, शत्रुघ्न हे भाऊ कसे वागले. अशा पद्धतीनं असं जर वागलं तर ते ग्रस्त आश्रम धन्य आहे. धन्य ग्रस्त आश्रम. त्या ग्रस्त आश्रमाला धन्य म्हटलेलं आहे. पुन्हा कोणता ग्रस्त आश्रम धन्य आहे? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीव खानी, शांती रूपी नव्हे कवनाचे वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, भूतदया गायी पशुचे पालन, तानलिया जीवन वना माझे. ह्या ग्रस्त आश्रमाचं फळ जर काय असेल तर तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे, तो ग्रस्त आश्रम धन्य आहे. ती व्यक्ती धन्य आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे, ती व्यक्ती धन्य आहे. आणि त्या ठिकाणी तो संन्यासी धन्य आहे की ज्याने भगवे कपडे धारण केले पण त्यागी जीवन जगला ना, तो संन्यासी धन्य आहे. संन्यासाची खरी व्याख्या काय? मी माझी आईशी आठवण, ज्ञानोबा राय म्हणतात, विसरले जयाचे अंतकरण, पारता तो संन्यासी जाण निरंतर. कुंभामध्ये एवढे संन्यासी येतात पण अशा या ओळीप्रमाणे जे जीवन जगतात ना, ते बोटावर मोजण्यासारखे संन्यासी. ज्ञानोबा रायांनी त्या संन्यासाला धन्यता दिली, त्या ब्रह्मचार्याला धन्यता दिली, त्या ग्रस्त आश्रमाला धन्यता दिलेली. हे 4 पद्धतीचे वानप्रस्थ आश्रम कशाला म्हणतात? आपलं वय 51 झाल्यानंतर, मुलगा बरोबरीचा झाल्यानंतर, आपल्या पायाचा जोडा त्याच्या पायाला आल्यानंतर राजखुशीने, अक्कल हुशारीने चाव्या देऊन टाकल्या पाहिजे आणि आपण त्याच्याबरोबर मित्राप्रमाणे सल्ला देत वागलं पाहिजे. त्याचं नाव वानप्रस्थ आश्रम. आणि अशा पद्धतीनं जर जीवन जगलं तर ते जीवन धन्य. वानप्रस्थ तरी संयोगी योग, संयोगी योग, संकल्प तो त्याग, संकल्प तो त्याग संन्यासाचा. कुठल्या गोष्टीचा संकल्पही करायचा नाही की पुढे काय खायला भेटन, त्याचं नाव संन्यास धन्य आहे. वानप्रस्थ आश्रम धन्य आहे. अशा पद्धतीनं घरामध्ये राहून अलिप्त राहणारा, पद्मपत्र मिवंबसा अशा पद्धतीने राहणारा आणि संसारी तो धन्य आहे. आई वडिलांची सेवा करणारा, गुरुची सेवा करणारा, लहाना मोठ्यांना आदर देणारा, तो संसारी धन्य आहे महाराज. तो ब्रह्मचारी धन्य आहे की ज्या अवस्थेमध्ये तो गीता भागवत गीतेचं त्या ठिकाणी वाचन करतो, तो धन्य आहे. आणि ती माता धन्य, ज्या मातेने भगवत भक्त जन्माला दिलेला आहे ना, ती माता धन्य आहे. धन्य माता पिता पिता दया दिया कुड़ी
होती जे सात्विक. पहिला नंबर आईचा घेतला आणि दुसऱ्या कडव्यामध्ये दुसरा नंबर बापाचा घेतला पहिल्या कडव्यामध्ये, दुसऱ्या कडव्यामध्ये पहिला नंबर कन्येचा घेतला, नंतर मुलाचा घेतला. एवढं लक्षात राहिलं पाहिजे. नाहीतर माणसं पहिला जर मुलगी झाली तर नाराज होतात. काय राव म्हणले, तोंड लय सुकून गेलं, काय करावं, मुलगीच झाली ना. तर ज्ञानोबा आहे त्याला मूर्ख म्हणतात. साधू संत त्याला मूर्ख बावळट म्हणतात. आणि असा नाराज होऊन पाठीमागच्या काळामध्ये कितीतरी मुलीचे गर्भपात केले. त्याचा परिणाम आहे आता गावामध्ये जवळजवळ डझननी म्हणण्यापेक्षा 100 मुलं तसेच फिरतात, शेकडा मुलं तसेच फिरतात. आता मला तर वाटतंय त्याला एकदा ट्रक मध्ये भराव कुंभमेळ्याला नेऊन सोडा आणि मस्त पैकी त्याला भगव वस्त्र प्रदान करून आमच्याचे चिरंजीव बाबा झाले बस तिला. हे चिरंजीव झाले किंवा लग्नाला उभे राहिले, यायची लायकीच नाही राहिली. आता यायची लायकी राहिली. तुमच्या घरात आता लक्ष्मी सारखी सून यायची लायकी तुमची राहिली नाही. कारण आपण केलेल्या कर्माचं फळ भोगायला आपल्यालाच येणार आहे. पाठीमागच्या 10 वर्षाच्या पूर्वी की पाठीमागच्या 5 वर्षाच्या पूर्वी तुम्ही किती स्त्री हत्या केली, याचा काही पत्ता आहे का, याचा काही सीमा आहे का, याचं गणितच नाही महाराज. मुलगी तपासायचं, मुलगी म्हटलं की लगे गर्भपात. सरकारने नियम काढले, त्याला दंड केला, पण चोरून गर्भपात केली. आता लोक म्हणतात महाराज काही करा पण मुलगी काळी सावळी कशी काय असणार, गरीबाची असू द्या, 1-2 लाख रुपये देतो. अरे 5 लाख दिले काय, सगळं त्याच्या नावचं जरी तू करून दिली ना, तू सगळं 7-12 तरी ते पोरगी देत नाही तुला. आता मुलीचा बाप श्रीमंत आहे, धनवान आहे, सगळ्यात मोठा येतो, आणि मुलाचा बाप झाला आता भिकारी. त्याचं कारण आपलंच कर्म आहे. केले कर्म झाले त्याची भोगा. साधू संत येडेत का? कन्येला पहिला नंबर का दिला महाराज? निंदा मत करना नारी की, नारी रतन की खान. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. काही माणसं महिलांची निंदा करतात, स्त्रींची निंदा करतात. स्त्री असं आहे, अमकं आहे, तमकं आहे, स्त्री पतित आहे. नाही, शास्त्रात सांगितलेलं आहे नारी रतन की खान आहे महाराज. जे रत्न पैदा झालेत नाही, शुकाचार्य, भीष्माचार्य, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजीराजे, हे कुठून आभाळातून आले? अरे त्या स्त्रीरूपी रत्नात, त्या स्त्रीरूपी खाणीतूनच हे रत्न निर्माण झालेले. निंदा त्यांची करू नका. पहिला क्रमांक साधू संतांनी कन्येला दिलेला आहे. कन्या अत्यंत महत्वाची. पुढी कन्या. अरे घर मोठं बांधलेलं आहे, त्या घरात माणसं भरपूर आहेत, पण जर बाई नसेल तर त्या घराला घर म्हणता येत का? भगवान महाराज त्या घराला काय म्हणायचं मग? सांगा ना एखादा शब्द सुचत असेल. त्याला धर्मशाळा म्हणावं लागेल. कारण आळंदीला आपण राहत असताना आपण एवढे जण महाराज मंडळी राहत होतो, तिथं स्त्री नसल्यामुळे त्याला नाव धर्मशाळा आहे. आणि ज्या घरात स्त्री आहे त्या घराला नाव घर आहे महाराज. सदन आहे त्याला, सदन म्हणतात त्याला. विठ्ठल विठ्ठल. घर स्त्री विनस त्या ठिकाणी शोभा नाही, माते विनस शोभा नाही महाराज. आणि म्हणून त्या ठिकाणी असणार कन्या अत्यंत महत्वाची. कुळामध्ये त्या ठिकाणी कन्या जन्माला येणं म्हणजे त्या कुळाचं पुण्य असतं. कारण ती इकडच्या 42 कुळाचा आणि तिकडच्या 42 84 इकडचे 21 तिकडचे 21 असे 42 कुळाचा उद्धार करणारी कोण असते तर कन्या असते. म्हणून कन्या दोन्ही घर चालवते. आणि याचं काय, हा पोपट सुंदे तिथंच असतो. पण ती बापाच्या घरी वाढते महाराज. गरिबी असन तशा पद्धतीनं निभावते. आई वडिलांचं सगळं करते महाराज. सजनांनो, एखादा सात्विक बापाला कधीच मुलीचं वजन होत नाही. आणि ती मुलगी नशीब घेऊन आलेली असते. कदाचित बापाला वाटत असं हिच्या लग्नाचा बोजा नाही, ती घेऊनच आलेली असते. ती नशीबवान असते. तिच्या लग्नाच्या टायमाला कुठून तुझ्याकडे पैसा येतो कळत पण नाही. कारण ती सगळं घेऊन आलेली असते. म्हणून चांगल्या बापाला मुलीचा कधीच त्या ठिकाणी वजन होऊ शकत नाही. कारण मुलगी अत्यंत दयावान असते. 4-5 मुलं असू द्या, पण आई वडिलाचे भांडणं झाल्यानंतर हे 5ही मुलं बाहेर निघून जातील, पण मुलगी मात्र तिथं घोटाळते.
आई रुसून बसलेली असते, बाबा निघून गेलेले असते. आईला ताट वाढते आणि बाबाला शोधित जात असते कुठे गेले म्हणून. कुठंतरी जाऊन एखाद्या असणाऱ्या दुकानात पुढे बसलेले असतात. बाबा घरी चालत, ते म्हणते मी येणार नाही आता. कारण राग आलेला असतो त्यांना, मी येत नाही. मुलगी हात धरते, तुम्ही जर आला नाही तर त्या ठिकाणी मी घरी जाणार नाही. मुलीच्या हट्टापायी बाप घरी येतो महाराज. आणि घरी आल्यानंतर मुलगी दोघाला ताट वाढते. बाबा तुम्हाला शपथ आहे मी, तुम्ही जर जेवणार नाही ना तर बघा मग मी पण उपाशीच होतो. आपल्या हाताने घास भरवते, आईला भरवते, बापाला भरवते आणि त्यांना जेव घालते, त्यांना झोपवते. त्याचं नाव मुलगी आहे. पोरं तर कुठंतरी निघून जातात. म्हणून लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी असणारा जो बाप असतो ना, तो लग्न झाल्यानंतर मुलगी वाटं लावत असताना सगळे रडतात. आईच्या गाळ्यात पडून रडते ती, बापाचे रडते, भावाचे रडते, सगळे रडतात. पण बाप रडत नाही त्या टायमाला अश्रू दाखवत नाही. पण जेव्हा लग्न वाटं लावलं, सगळे गेले. मंडपावाल्याचे पैसे दिले, बँडवाल्याचे दिले, स्वयंपाकावाल्याचे दिले, सगळे पाहुणे राहुणे निघून गेले. बाप जेवलेला नसतो. मुलगी गेलेली असते निघून, बाप घरात येतो. सुखसुखाट वातावरण झालेलं असतं. इकडून तिकडून परिसारखी येणारी मुलगी, बाबा बाबा, आई आई म्हणणारी मुलगी आज घरातून निघून गेलेली असते. बाप येतो, महाराज एखादी चटई म्हणा काही म्हणा टाकतो, उशी घेतो. रात्रीचे तोपर्यंत 9-10 वाजलेले असतात. झोपतो महाराज. आठवण येते, रोजच्या आपल्या मुलीची आठवण येते. आणि एवढं कळवळून अंतकरण येतं त्याचं की ते उशीत डोकं घालून भाई मोकलून तो रडायला लागतो. एकटाच रडतो तो. सगळी उशी त्या ठिकाणी असणारी ओली होते त्याच्या रडण्याने. रडतो तो, जेवत नाही. त्याचं नाव बाप. आपले अश्रू लपवतो पण एकांतात अश्रूला वाट करून देतो. कारण मुलीचं जे पात्र आहे ना, ते अत्यंत काही दयावंत पात्र आहे. तिला दया येत असते मायबापाची खरी काळजी घेणारी ती मुलगी असते. घराची काळजी घेणारी मुलगी असते. महाराज एकच बाई, एकच मुलगी किती पात्र निभवते महाराज. आणि म्हणून स्त्रीला, बायकोला साधं समजू नका. ती जी बायको असते ना, ती घरामध्ये काम करत असताना दासी म्हणून काम करते. नवऱ्याला सल्ला देत असताना मंत्री म्हणून सल्ला देत असते. पाहुणे रावण्याची सेवा करते, त्याच्या आई वडिलांची सेवा करते. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजनेषु माता. आपल्या नवऱ्याला त्या ठिकाणी भोजन घालत असताना आई होते, एवढं घ्या एवढं घ्या, पोटभर जेवा तुम्ही. आई होते ती नवऱ्याची. आणि शयनेषु रंभा होते, करणेषु दासी होते, कार्येषु मंत्री होते आणि भोजनेषु माता होते. येते नाम पत्नी ही. विठ्ठल विठ्ठल. पत्नीचं, मुलीचं, मातेचं त्या ठिकाणी ठिकाणी ना सगळ्यात वर आहे या समाजामध्ये. म्हणून कुळी कन्या नंतर पुत्र घेतला. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. ते कसे असले पाहिजे तो? गीता भागवत करीती श्रवण. अहो ते गीता भागवत कथा कीर्तन करणारे असले तर मग अत्यंत गोडच गोड, दुग्ध शर्करा योग म्हणायचं त्या घराचा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन ठोबाचे. एवढे मूर्तिमंत वैराग्यवान असणारे जगद्गुरु तुकोबराया, खऱ्या साधूला साधू म्हणणारे, खऱ्या वारकऱ्याला वारकरी म्हणणारे, या जगातला असणारं जे काही खोटं आहे ते भांडी फोड करणारे तुकोबराया. पण इथं लिंता घेतात आणि कमळे माझ घडू त्यांची सेवा. 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 हरे माझ्या दैव पार नाही, तरी माझा दैव पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका. दयाता हरे कपट देवा. दयाता हरे कपट देव. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका. त्यांचा हरिक तुकोबरायांना वाटतो
देवांना वाटतो, महाराज म्हणतात त्या घराण्याची सेवा मला घडावी, त्या आई वडिलांची सेवा मला घडावी. ती आई कोणती हो, तर ती साक्षात त्या ठिकाणी आपण ज्या सोहळ्यासाठी आलेलो आहोत अशा असणाऱ्या त्या ठिकाणी परमपूज्य आदरणीय वंदनीय महाराज या पत्रिकेमध्ये शिवानंद बाबाने स्वर्गवासी कैलासवासी काही टाकले नाही. पुन्हा एकदा पाहतो चुकलं का बरं टाकलं नसन, तर माझ्या बुद्धिमत्तेने बाबांना म्हणायचं की माझी आई आणखी माझ्यातच आहे. आईचं अस्तित्व असताना तर सेवा केलीच त्यांनी, पण आई गेल्यानंतर आईचं जाणंही त्यांना मान्य होत नाही. नोहे नोहे माझी आई माझ्या रूपाने, या कार्याच्या रूपाने, संस्काराच्या रूपाने, या पुण्याच्या रूपाने आई अमर आहे आणि ती आजर अमर राहणार आहे. आईसा पुत्र जन्म दिया प्रभु पसारे हाथ, भले हुए सती नहीं गए विरोचन के साथ, आईसा पुत्र पैदा किया तर प्रभु पसारे हाथ. त्याचं नाव आई आहे. अशा मुलाला जन्म दिला पाहिजे की देवाने त्या मुलाकडे आलं पाहिजे, देवाने देखील तिथं आलं पाहिजे. म्हणून बघा आपले शिवानंद बाबासाठी त्या ठिकाणी परमात्मा इथं प्रकट झालेले आहेत. खूप मोठी ख्याती महाराज, खूप मोठी भगवत भक्ती आहे, खूप मोठं तपश्चर्याचं फळ बळ आहे त्यांच्याकडे. अशा मुलाला जन्म देणारी आई म्हणजे महान माता आहेत, गुरु माता आहेत, त्या जगाची माता असते ही अशी आई. आणि म्हणून ह्या आईचा सोहळा आहे, कुणाचाही सोहळा होत नाही. त्या संतांचा, त्या साधूंचा, अशा आईंचा त्या ठिकाणी सोहळा होत असतो. म्हणून ते गेल्या नाही का, त्या आजर अमर आहेत, त्या आपल्यामध्ये आहेत, आपल्यामध्ये राहून सगळं कार्य करतात, सगळा आई सोहळा त्या डोळ्यांनी बघतात. अशा पद्धतीनं असणाऱ्या ह्या माता धन्य माता आहेत, धन्य पिता आहेत. बाबांचं जीवन तर धन्य आहेच आहेत महाराज. संत जीवन येते, साधू जीवन येते, भगवत भक्त जीवन आहे, पण त्या ठिकाणी त्यांना जन्म देणाऱ्या माताही धन्य आहेत, पिताही धन्य आहेत. म्हणून एवढे मोठे प्रखर असणारे त्या ठिकाणी साधू जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. म्हणून मला त्यांची सेवा करावी, मला त्या दैवाला त्या ठिकाणी पार नाही. आपण तर त्या ठिकाणी त्यांच्या निधनाच्या टायमाला आलोच होतो ना माऊली महाराज, बर का. भगवान महाराज काय तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. त्या देह सोडून जीवात्मा जरी गेलेला होता, एखाद्याचा देह विद्रूप दिसतो, पण गुरु माता गयाबाई महाराजांचा देह एकदम प्रफुल्लित आणि तेजस्वी प्रसन्न वाटत होता. कोणी आलं असं नसन, आपण त्याला साक्षी आहे सर्व. त्याचं कारण आहे अशा पद्धतीनं असणारा संत महात्मा जन्माला घातलेला आहे. पुण्य त्यांच्या हातून खूप मोठं त्या ठिकाणी होत आहे. अनेक लोक त्यांनी उद्धार लोकांचा ते करतात. म्हणून अशी माता आजर अमर आहे, अमर आहे, अमर आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. वा. आता ही तिसरी पिढी आहे, बाबांचे नातू तिसरी पिढी. त्यांनाही त्या ठिकाणी असणारे बाबा भगवत भक्तीची वगैरे आवड करतात. त्या बालकासाठी एकदा मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा. अशा कुळाची देव का सेवा करणार नाही? शिव परमात्मा भगवान शंकर का त्यांचं ऋणी राहणार नाही? असं त्या ठिकाणी सात्विक कुळ असल्यामुळे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी, गुरुवारांच्या चरणी आणि भगवान शंकरांच्या चरणी, भोले बाबांच्या चरणी आणि खूप मोठ्या असणाऱ्या गुरुमाता, जगत माता असणाऱ्या गयाबाई महाराज यांच्या चरणी, बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल.